नमस्कार. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन करिअर पाथच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत जाई कुलकर्णी हिला. जाई ही लाईन प्रोडक्शनचं काम करते. जे फिल्ममध्ये प्रोडक्शन जो युनिट असतो, प्रोडक्शनचं जे युनिट असतं त्याची जी मेन असते त्याचं काम ती करते. आज आपण तिच्याशी एकूणच आपल्याला जो दिसणारा ग्लॅमरस सिनेमा आहे त्याच्यामागे काय काय आणि कोण कोण कसे कसे कष्ट करतो, त्याच्यामागे खूप मोठी मेहनत असते, त्याबद्दल माहिती करून घेणार आहोत. जाई ही अतिशय कमी वयात, खूप लहान वयातच या क्षेत्रात जॉईन झाली आणि ती गेली 8 वर्ष या क्षेत्रात आहे. तिनं विविध प्रोडक्शन हाऊसेसबरोबर काम केलं आहे. तिचा अनुभव ती शेअर करणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, ह्या क्षेत्रात किंवा सिनेमाच्या मागच्या बाजूला काय काय चालतं हे ऐकणं फार इंटरेस्टिंग आहे. तर आज आपण ऐकूया जाई कुलकर्णी हिला. जाई, नमस्कार. हॅलो, सागा क्रिएशन्समध्ये तुझं स्वागत. थँक्यू. आज आपण तुझी जे कामाचं प्रोफाईल आहे लाईन प्रोडक्शनचं, तर त्याच्या संदर्भात बोलूया. पण मला त्यापूर्वी तू कोणत्या बॅकग्राऊंडमधून आलीस? कारण लाईन प्रोडक्शन, सिनेमामध्ये काम करणं, सिनेमाच्या हाऊसमध्ये काम करणं हे थोडंसं आमच्या दृष्टीनं काय म्हणूया त्याला, अनाकलनीय गोष्ट आहे. तर त्यासाठी तुझी बॅकग्राऊंड सांग. म्हणजे तू कोणत्या वातावरणातून पुढे आलीस आणि हे कसं काय, हे क्षेत्र कसं काय निवडलंस? आय कम फ्रॉम अ व्हेरी मिडल क्लास ओरिजिनल फॅमिली. पुण्यात प्रभात रोडला घर आहे. 2 मोठ्या बहिणी आहेत मला. लकीली आई खूप सपोर्टिव्ह होती नेहमीच आणि लहानपणापासूनच थिएटर आणि डान्स याच्यात असल्यामुळे थोडा रस होता आणि स्टेज फिअर आणि हे सगळं नव्हतं. पण अकॅडमिकली पण ऍक्च्युली फार काही रस नव्हता, कारण काय नेहमीच एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्त इन्व्हॉल्ड होते मी. सो 11वी-12वी पर्यंत आय वॉज व्हेरी क्लिअर की मला सायकोलॉजी करायचं आहे आणि चाइल्ड सायकोलॉजी वॉज व्हॉट आय वॉन्टेड टू परस्यू. पण 12वीच्या सुट्ट्यांमध्ये आय जस्ट मेट डिफरंट पीपल. माझी एक कझन होती जी मीडिया कॉलेजमध्येच होती इंदिरात. तिच्याशी बोलणं झालं आणि आय जस्ट लाईक्ड दॅट व्हॉट शी इज डुईंग. सो मग थोडंसं रिसर्च वगैरे केल्यानंतर दॅट्स वेन माय मीडिया जर्नी स्टार्टेड. आणि इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशन जी पुण्यात आहे वाकडला, तिकडे मग मी ऍडमिशन घेतली. सायकोलॉजी सोडलं. लकीली 12वी पर्यंतच ते होतं, सो ते इझिली झालं आणि ग्रॅज्युएशन मी मास मीडियामध्येच केलं. तेव्हा मला ऍक्च्युली पहिल्यांदा हा एक्सपिरियन्स आला की मीडिया कॉलेज 4च तासाचं असायचं. सो मी पहिल्या वर्षी एक 6 महिने रेग्युलर गेल्यानंतर मला खूप बोर व्हायला लागलं, कारण की 12वी पर्यंत एक आपलं स्केड्यूल असतं, आपण 10 गोष्टी करत असतो, सो बिझी असतो आणि एकदम कॉलेज 4च तासाचं आणि आता काय, म्हणून खूप बोर व्हायला लागलं. आणि दॅट्स वेन मग मी डिसाईड केलं की तू कुठेतरी इंटर्नशिप वगैरे करू. आणि दॅट्स हाऊ आय डिड माय फर्स्ट इंटर्नशिप विथ 16x64 प्रोडक्शन्स म्हणून आहे, पुण्यातच आहे. त्यांची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, प्लस ते फिल्म मेकिंग वगैरे पण करतात. सो तेव्हा त्यांना त्याच, म्हणजे मी जूनमध्ये केलं असेल सुरू आणि अराउंड नाही ऑगस्टमध्ये सुरू केलेलं आणि अराउंड 2-3 मंथ्समध्ये सेकंड इयर, मी माझ्या सेकंड इयरमध्ये. आणि तेव्हा त्यांच्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी आली की दंगल जी फिल्म आहे आमिर खान प्रोडक्शनची, त्याचा त्यांना पुण्याचं लाईन प्रोडक्शन करायचं होतं. आणि पुण्याचं स्केड्यूल वॉज अराउंड 23 to 25 डेजचं. सो त्यांनी मला विचारलं करशील का, तर माझा तर काही एक्सपिरियन्स नव्हता. सो आय सेड आय लाईक टू लर्न. सो दॅट्स हाऊ आय इंटर्न्ड फॉर दंगल आणि दॅट वॉज माय फर्स्ट सेट एक्सपिरियन्स. आणि मग काय, बालेवाडीत शूट होतं आमचं, सिम्बायसिस लवलेमध्ये होतं आणि फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये होतं. सो तेव्हा मला ऍक्च्युली फिल्म सेटवर काय काय होतं, किती धावपळ असते, पहिला एक्सपिरियन्स विथ अ स्टार कमिंग ऑन सेट, तो एक्सपिरियन्स काय असतो, हे सगळं पहिल्यांदा. आणि मला ते आवडलं. ते सगळं जे काय मी एक्सपिरियन्स करत होते त्या 20 दिवसांमध्ये, मला असं वाटलं की हे करायचं आपल्याला. लकीली त्या 20 दिवसात मी त्या लाईन प्रोडक्शन टीममध्ये जे कोण लोक होती, the seniors were very warm, so त्यांच्याशी डिरेक्ट कॉन्टॅक्ट झाला. आय कुड गेट देअर नंबर्स
आय मेड इट अ पॉइंट की मी त्यांच्या टचमध्ये राहीन. आणि ते पण तेवढ्याच रेसिप्रोकेटिव्ह होते. सो त्यांनी सांगितलं की तू तुझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर आणि मग बोलू आपण. आणि बाय द थर्ड इयर, जेव्हापर्यंत मी थर्ड इयरला गेले, मला असं झालेलं आता मला काहीतरी करायचं. मला खूप म्हणजे आय डोंट लाईक सिटिंग इन वन प्लेस आणि असं बोर रुटीन झालं की मग मला ते चेंज करावं असं वाटतं. सो आणि मुंबईत आमचं घर असल्यामुळे माझं दादरला जाणं येणं होतं. सो एक दिवशी असंच थर्ड इयरच्या जस्ट सुरुवातीला मी दादरमध्ये असताना आय जस्ट कॉन्टॅक्टेड दीज पीपल. वारिस ठाकूर म्हणून होता तेव्हा, म्हणजे त्या दंगलच्या सेटवर भेटलेली. ओके. सो तो आमिर खान लाईन प्रोडक्शन मध्ये ऍज अ लाईन प्रोड्युसर तेव्हा काम करायचा. आता त्याची स्वतःची कंपनी वगैरे. सो आय गॉट इन टच विथ हिम. त्याला मी अजून थोडं विचारलं की कसं असतं, हाऊ कॅन आय अप्रोच. आणि आय स्टील रिमेंबर आम्ही अंधेरीत भेटलेलो. आणि अंधेरीत मुंबईत एक यशराजची गल्ली म्हणूनच असं ते म्हणतात, त्या लेनमध्ये असे खूप प्रोडक्शन हाऊसेस आहेत. म्हणजे तुझ्या करिअरची दॅट वॉज माय स्टार्ट. सो मी त्या दिवशी असे रॅन्डमली त्या यशराजच्या गल्लीत जे प्रोडक्शन हाऊसेस आहेत, आय रिमेंबर बालाजीचं होतं, अजून एक दोन छोटे प्रोडक्शन हाऊसेस होते. आणि तसंच दशमी म्हणून एक होतं. तुझी रेकी झाली थोडी, माझी रेकी झाली आणि मी सगळ्यांना जाऊन असे भेटले त्या गल्लीमध्ये. ओके. की काय प्रोसिजर आहे, मला अप्लाय करायचं असेल तर काय 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 लोकांनी एंटरटेन केलं. गेलेलीस? एकटीच गेले. म्हणजे तुला काही गरज नाही वाटली की कुणीतरी आपल्या सोबत असावं? नाही. ओके, गुड. तेवढा एक फुकटचा कॉन्फिडन्स आपल्याकडे लहानपणापासूनच आहे. पण गेले मी आणि काय काय लोकांनी एंटरटेन केलं, काय काय लोकांनी सांगितलं थँक्यू व्हेरी मच, आमच्याकडे काही नाहीये, विच वॉज ऑल्सो एक्सपिरियन्स आणि एक्सपेक्टेड. म्हणजे आपली काही ओळख नाही, आपला काही बॅकग्राऊंड नाहीये. सो ठीक आहे. दशमी वॉज द फर्स्ट प्लेस जिकडे निनाद वैद्य म्हणून त्यांचे जे डिरेक्टर आहेत, वन ऑफ द डिरेक्टर्स आहेत, त्यांनी मला भेटले. ते मला मे बी मराठी कॉन्टॅक्ट असल्यामुळे थोडा फरक पडला. आणि आम्ही बोललो. त्यांनी विचारले, खूप प्रश्न विचारले, घरचे काय करतात, तू काय करते, तुला काय करायचंय, कॉलेज वाईज कसं आहे. आणि मग त्यांनी म्हणलं की तेव्हा ते मुरंबा त्यांचा जस्ट झालं होतं शूट करून, पोस्ट प्रोडक्शन चाललं होतं मुरंबाचं, आणि ते सिरियल्स जास्त करायचे. तर त्यांनी मला सगळं त्यांची रियालिटी पण सांगितली आणि त्यांनी मला हे पण सांगितलं की मी तुला घेईन, पण पहिले तर सॅलरीचे एक्सपेक्टेशन एवढे ठेवू नको, बिकॉज तुला एक्सपिरियन्स नाही आहे. सो ही वॉज व्हेरी अपफ्रंट अँड ऑनेस्ट अबाउट इट, जे मला खूप आवडलं. ऑल्सो ही टोल्ड मी की आपण थोडे महिने ट्राय करू. म्हणजे ही डिडंट गिव्ह मी दोज फॉल्स होप्स की हे फायनल आहे आणि तू कायमची आमच्याकडे राहशील. त्यांनी मला सांगितलं एक प्रोबेशन पिरियड टाईप आपण 3 महिने ट्राय करू, तुला पण आवडतंय का, तुला हेच करायचंय का. बिकॉज प्रोडक्शन, आता आपण बोलल्यावर आपल्याकडे प्रोडक्शन मध्ये पण खूप वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आहेत. म्हणजे एक फिल्म बनताना या एक सिरियल बनताना डिपार्टमेंट्स वेगवेगळे असतात. कॉस्ट्युमचा एक डिपार्टमेंट असतो, डिरेक्शन असतं, प्रोडक्शन असतं. तेव्हा त्यांनी मला विचारलं तुला काय करायचं, तर तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं. सो मी त्यांना म्हटलं मला प्रोडक्शननी सुरुवात करू दे. ते शिकले की मे बी मी बघीन. लकीली त्या दिवसापासून 8 वर्षांनंतर आजपर्यंत मी प्रोडक्शनच करते आणि मला आवडत आहे. पण दॅट वॉज हाऊ इट स्टार्टेड. माझी एक्झाम झाली नव्हती थर्ड इयरची. सो मी त्यांना ते पण सांगितलं की मी अजून ग्रॅज्युएट नाही आहे, सो चालणार आहे का तुम्हाला. तर त्यांचं एकच कंडिशन होती, पास होशील ना, आणि घरच्यांना माहिती आहे ना, आणि कॉलेजला चालणार आहे ना. या तिन्ही गोष्टींमधली एक पण शुअरिटी नसेल तर तू पहिले एक्झाम्स दे, सगळं हो आणि मग ये. तर लकीली माझ्या कॉलेजमध्ये लेटर सबमिट केल्यावर कॉलेजने पण परमिशन दिली, आईने पण परमिशन दिली, अँड दॅट्स हाऊ आय वेंट टू मुंबई अँड माय जर्नी स्टार्टेड. खरं तर तुझ्या आईचे खूप कौतुक, कारण घरामध्ये काहीच अशा पद्धतीची बॅकग्राऊंड नसताना, वय लहान होतं तुझं आणि त्यावेळेला, आता सुद्धा आहेच पण त्यावेळेला अगदीच लहान होतीस. आणि एकूणच हे जग मध्यमवर्गीयांच्या दृष्टीनं फारच वेगळं आहे. त्याच्याबद्दलच्या काय म्हणूया त्याला, त्याच्याबद्दलच्या मिथ्स वेगळ्या आहेत, सगळ्या ऐकलेल्या गोष्टी जास्त आहेत. तर त्यात तुला सोडणं हे त्यांचं कौतुक आहे. त्यांना धन्यवाद. खरंच की. मग आता तू दशमी बरोबर काम करायला लागलीस ऍज अ असिस्टंट म्हणून, ऍज अ इंटर्न. ओके, असिस्टंट, मग प्रोडक्शन मॅनेजर पर्यंत होते मी. ओके. प्रोडक्शन मॅनेजर म्हणजे काय?
सो बेसिकली आता मी प्रोडक्शन मध्ये ओके, तू गेलीस इंटर्नशिप पासून सुरू कर. इंटर्नशिप पासून सुरुवात केली. म्हणजे इंटर्नशिप करताना तुला काय अनुभव आले किंवा तुझं काम काय होतं? माझं काम बेसिकली होतं, मी पहिले 1 महिना तर खरंच सांगते, मला फक्त माझ्या सिनियर्सनी विचारलं, हे फिल्म्स बघितलेत का, हे वेब सिरीज बघितलेत का, आणि मी काहीच बघितलं नव्हतं तोपर्यंत. म्हणजे आपण बेसिक माहिती होतं मला असं फिल्म मेकिंगच्या दृष्टीने. त्यातल्या त्यात मीडिया कॉलेज असल्यामुळे आम्हाला काय काय फिल्म्स एक फिल्म स्टडी म्हणून दाखवतात, तेवढे बेसिक बघितले होते. पण असे खूप सिरीज होते जे मी बघितले नव्हते, आणि त्यांच्या दृष्टीने, आणि आता मला पण आय अग्री टू इट की या क्षेत्रात काही करायचं असेल तर एक विजन असायला ते फिल्म्स बघण्याने उपयोगच झालाय की कसं काय काय होऊ शकतं. साधारण कुठल्या फिल्म्स विचारलेल्या त्यांनी? साधं मुघले आझम पासून सुरू करतात लोक. मुघले आझम, कारण त्या बिग बजेट मूवीज आहेत आणि त्याच्यामध्ये मला वाटतं क्रिएटिव्ह काम जास्त आहे म्हणून. खूप. आणि ओव्हरऑल एक फिल्म बनायला किती वर्ष लागले, त्याच्यात किती इनपुट्स होते. मग एक सायको नावाची फिल्म आहे, इंग्लिश फिल्म आहे ती. वेनसडे म्हणून जी फिल्म आहे ती. त्याच्यानंतर पाथर पंचाली. मग त्याच्यानंतर म्हणजे बेसिकली ह्या माइलस्टोन फिल्म्स जास्त विचारल्या, अशा सगळ्या विचारल्या. मग तेव्हा गेम ऑफ थ्रोन्स मला अजूनही आठवतंय, खूप चाललं होतं, आणि मी काही गेम ऑफ थ्रोन्स बघितलं नव्हतं. सो मला असं फुल सांगितलं गेलं की तू बसू नाही शकत इकडे. हो, मग मला पहिल्या महिन्यात तेवढंच काम दिलेलं. त्यांनी मला खूप विचारले प्रश्न की हे बघितलं ते बघितलं, तर मी अर्ध्या गोष्टी बघितल्या नव्हत्या. सो मला सांगितलं की तुला ह्याचे पैसे मिळतील, तू हे या एका महिन्यात हे सगळे फिल्म्स बघायचे, हे सगळे हे करायचं. त्याचं मोटिव्ह होतं. त्यांनी काय सांगितलं? त्याचं मला हे सांगितलं की काय आवडलं, पहिलं बेसिक की काय आवडलं काय नाही आवडलं, किती कळली फिल्म, कळली तर काय आवडलं. मग त्याच्यात आता खूप डिपार्टमेंट असतात ना. तू कधी कधी कुठल्या तरी फिल्म मध्ये स्टोरी नाही आवडत, पण ती फिल्म जशी दिसतीये हे आवडतंय आपल्याला. या काय काय ह्याच्यात ऍक्टिंग खूप चांगली आहे, या काय काय ह्याच्यात ह्या सगळ्याच गोष्टी नाही आहेत, पण स्टोरीच इतकी चांगली होती की बाकीच्या गोष्टी सांभाळून घेतल्या जातात. तर त्यांनी ते सगळे बेसिक प्रश्न विचारले. मग थोडे फिल्म झाल्यानंतर मग ते सांगितलं की तुला आता ह्या फिल्म मध्ये एक घाणेरड्या फिल्म्स पण बघायला लावल्या की ज्या नसल्या आल्या तरी असं काय फार कोणाचं वाईट नसतं झालं, पण त्या आल्या. तर ती फिल्म तुला करायची असती तर तू त्याच्यात काय बेसिक 4 बदल केले असते वगैरे असे. इट वॉज फन. आणि हे सगळं प्रेपच होतं, सायमल्टेनियसली काम पण होतं. मग तेव्हा माझी पहिली सिरियल वर मी काम केलं. दिल ढूंढता है नावाची एक सिरियल होती झीवर. सो मग तेव्हा मला कळलं त्याचा पण एक खूप इंटरेस्टिंग आहे. सो आपल्याला ना फिल्मवर, म्हणजे तोपर्यंत मी पण तेवढीच नाईव्ह होते की आपण जेव्हा एका सेटवर बघतो या आपण फिल्म बघताना या सिरियल बघताना वाटतं की ती त्या फिल्म त्या सिरियल मध्ये एक चाळीचा सेटअप होता. तर आपण ते बघताना आपल्याला वाटतं वाव की कुठल्या चाळीत ओरिजिनल वगैरे. तर तेव्हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता एका सेटवर. तो सेट इतका खोकळा होता की मी त्या चाळीचा 2nd फ्लोअरचा दरवाजा ओपन केला की खालती काहीच नव्हतं. म्हणजे बिल्ड केलं होतं मी. तर तो सगळा एक्सपिरियन्स खूप, म्हणजे माझ्यासाठी इट वॉज माय फर्स्ट टाइम. सो मला आता कळलं की ओके ठीक आहे, ऍक्च्युली सेट कसे बांधले जातात आणि हे सगळं किती मेडअप असतं, पण ते किती रिअल कॅमेरावर तुम्हाला दाखवलं जातं. सो तो एक्सपिरियन्स खूपच, म्हणजे मी अशी फुल एक नवीन मुलगी आहे का तिला एका नवीन जगात सोडलंय, तर मी फुल ऑ मध्येच होते. खूप मज्जा आलेली. मग दॅट वॉज माय फर्स्ट टाइम. आणि तेव्हासाठी मराठी ऍक्टर्स असू दे, हिंदी ऍक्टर्स असू दे, कुठल्याही ऍक्टरशी डील करणं ज्यांना आपण लहानपणी टीव्हीवर बघितलंय, फिल्म मध्ये बघितलंय, इज अ बिग एक्सपिरियन्स. तो ऑरा असतो त्यांच्याबद्दल. सो तेव्हा राजन भिसे होते आमच्या सिरियल मध्ये. आणि लहानपणी घरीच मराठी सिरियल चालू असल्यामुळे ते माहिती होते. आणि मग राजन दादांशी असं नातं झालं की ते मला आता त्यांची मुलगीच मानतात. सो तो एक एक्सपिरियन्स, तो एक बॉन्डिंग सेटवर. आणि कुठलाही सेट असू दे, म्हणजे आता फिल्म सेट असू दे, टेलिव्हिजन सेट असू दे, तुमचं शूट जेव्हा होतं तेव्हा मिनिमम 13 तास तुम्ही एकत्र असता. 13 तासाची शिफ्टच असते. सो 13 तास तुम्ही त्याच लोकांबरोबर अर्धा दिवस आपण काय म्हणूया जागं असण्याचा पूर्ण काळ.
तुम्ही त्याच लोकांबरोबर उठताय, त्याच लोकांबरोबर जेवताय, सो तो एक एक्सपिरियन्स खूप वेगळा असतो आणि त्याच्यातनंच मला असं वाटतं की खूप शिकायला मिळतं. म्हणजे मी जेवढं फिल्म स्कूलमध्ये त्या 3 वर्ष शिकली आहे त्याच्यापेक्षा मी खूप जास्त एक्सपिरियन्स हा ऑनसेट जे काय होतं त्याच्यावरनं घेतलाय. आणि मग तू प्रोडक्शन मॅनेजर म्हणून तिथून बाहेर पडलीस का? तिथून बाहेर पडले मी. तिथे सिरियल्सच केले आणि मग मला कळलं की आता ठीक आहे, सिरियल केले आणि एक एंडला मी एक वेब सिरीज पण केली जी MX प्लेअर साठी होती. सो मग मला असं झालं ठीक आहे, आता 2 ऍस्पेक्ट ऑफ फिल्म मेकिंग मध्ये मी एक्सपिरियन्स घेतला. आता नेक्स्ट काय फिल्म, एक फिल्मचं आपल्याला आकर्षण सगळ्यांनाच असतं. सो ते मग दॅट्स व्हेन आय अगेन कॉन्टॅक्टेड द पीपल आय न्यू फ्रॉम दंगलचा सेट वगैरे. तसं करून करून वाया मला कळलं नाडियाडवाला मध्ये ओपनिंग होती. सो तेव्हाच्या माझ्या मॅम होत्या दीप्ती जिंदल, नाव शी इज द CEO ऑफ नाडियाडवाला, पण तेव्हा शी वॉज ॲज अन EP. सो मग त्यांच्याबरोबर इंटरव्ह्यू झाला. आम्ही तेव्हा मीन्स एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरचं काम काय असतं? सो बेसिकली प्रोड्युसर असतो. प्रोड्युसर इज द वन हू पुट्स इन मनी, हू इज इन्व्हेस्टमेंट ऑल्सो, हू सेट्स अप द एंटायर फिल्म. त्याला सगळ्यात जास्त आयडिया फिल्मची त्याला असते. ही इज द हेड ऑफ द बिझनेस. सो बेसिकली सगळे कॉल्स त्यांचे असतात की कोण येणार कोण, बिकॉज सगळ्या मनी मॅटर्स इज व्हॉट हॅपन्स ओव्हर देअर. सो ही इज लाईक द किंग ऑफ द युनिट. त्याच्यानंतर सो EP इज द वन हू इज हायर्ड. EP इज लाईक हिज राईट हँड. EP शिवाय फिल्म एक्झिक्यूट होणं, आणि म्हणूनच त्या टर्म मध्येच एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. सो बेसिकली इफ प्रोड्युसरला करायची असेल एक फिल्म लेट्स से 5 कोटीची, तर ते EPचं काम असतं की त्याचं बजेट बनवणं, त्या युनिटला हायर करणं, त्या प्रत्येक डिपार्टमेंटचे हेड डिसाईड करणं, त्यांना त्या बजेटमध्ये बसवणं आणि मग ते ऍक्च्युली एक्झिक्यूट करणं. आणि मग EP नंतर येतो लाईन प्रोड्युसर, जो ऍक्च्युली हेल्प्स हिम डुईंग दॅट, हू हेल्प्स हिम विथ द बजेटिंग. मग वेगवेगळे डिपार्टमेंट जेव्हा कोऑर्डिनेशन वगैरे. मग त्याच्यानंतर येतं युनिट प्रोडक्शन मॅनेजर नाही तर कंट्रोलर, जो ऍक्च्युली सेट जेव्हा रन होतो तेव्हा ही इज द वन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. की तुला कुठल्या वेंडरला तू काम असेल तर ही इज द वन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. कुठल्या लाईट बॉयला, कुठल्या स्पॉटवाल्याला काही डिरेक्टली डील करायचं असेल तर युअर प्रोडक्शन कंट्रोलर और युनिट प्रोडक्शन मॅनेजर इज द फेस. मग प्रोडक्शन मॅनेजर्स असतात हू ऑल्सो हेल्प इन रनिंग द सेट. आणि प्रोडक्शन मॅनेजर जास्त असतात का? हा, म्हणजे जनरली डेझिग्नेशन वाईज एक EP असतो, एक लाईन प्रोड्युसर असतो. हायरार्की असते. हा, हायरार्की वाईज प्रोड्युसर, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, मग लाईन प्रोड्युसर. मग इधर आता ते बजेट किती मोठी फिल्म आहे आणि किती छोटी फिल्म आहे ह्याच्यात हे हायरार्कीज थोडे उपर नीचे होतात, पण बेसिक ही टर्म्स आहेत. मग प्रोडक्शन कंट्रोलर तरी असतो, नाही तर युनिट प्रोडक्शन मॅनेजर असतो. मग 2 प्रोडक्शन मॅनेजर्स असतात. मग अजून एक प्रोडक्शन कोऑर्डिनेटर असतो, हू बेसिकली डील्स विथ ऑल युअर पेपर वर्क. मग लिगलशी कोऑर्डिनेशन प्लस तुझे हॉटेल बुकिंग असतील. म्हणजे आता काय काय, आता आपण डिसाईड केलं की बेस मुंबई आहे पण शूट होणारे मसुरीत या शूट होणारे आउट ऑफ इंडिया, तर तो जो सगळा ट्रॅव्हल अँड अकोमोडेशन, लॉजिंग, बोर्डिंगचं जे काय रिस्पॉन्सिबिलिटी असते ते सगळं लॉजिस्टिक्स कोऑर्डिनेटर हे करतो. कोऑर्डिनेटरचे अजून ड्युटीज पण असतात. आता ते अगेन लाईक आय सेड प्रोडक्शन मॅनेजर आणि बजेट ऑफ द फिल्म मध्ये ते डिवाइड होतं. ह्यांनाच ऍक्टर कोऑर्डिनेशन पण करावं लागतं, या UPM कधी कधी ऍक्टर कोऑर्डिनेशन करतो. इट डिपेंड्स ऑन तुझे ऍक्टर्स पण किती सिनियर आहेत, किती युनिट आहे, तेवढे लोक मग ते वाढत जातात. पण ही बेसिक आहे. आणि मग एक प्रोडक्शन असिस्टंट असतो आणि इंटर्न असतो, जे बेसिकली धावपळ जी करायची असते ती त्यांच्यावर येते. मग तू दशमी मधून बाहेर पडलीस, ती नाडियाडवालात जॉईन झाली. ती नाडियाडवाला मध्ये तुझं पहिली पोस्टिंग काय होती? मी ऍज अ असिस्टंटच जॉईन झालेलं, बिकॉज स्केलच डिफरंट होती मराठीतून हिंदीमध्ये. पण माझ्या फर्स्ट फिल्म मध्येच मी मला ड्युरिंग फिल्मच ते प्रमोशन मिळालं आणि मग आय वर्कड ॲज अ प्रोडक्शन मॅनेजर ऑन तडप वॉज माय फर्स्ट फिल्म. तर मग मी तिकडे ऑलमोस्ट 4 वर्ष होते ऑन अँड ऑफ. प्रोडक्शन मॅनेजर म्हणून मी 2 वर्ष केलं. मग मी UPM म्हणून केलं. म्हणजे आय फील चेंज होत राहतात आणि तो स्केल ऑफ द फिल्म या कधी कधी म्हणजे आता इट्स नॉट लाईक आय फील पर फिल्म ह्याचा इतका डिफरन्स पडतो या पर प्रोडक्शन हाऊस इतका डिफरन्स पडतो की कधीतरी हायरार्की वाईज
असं तुम्ही सांगू नाही शकत व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, बिकॉज सगळ्यांचंच काम एवढं महत्वाचं असतं. मनी वाईज ऑब्विसली देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स. येस. But sometimes it happens ki even if I've worked as a UPM on one project, I can still work as a coordinator if the project is better. म्हणजे मला ती फिल्म जेन्युइनली करायची असेल तर मी 4 पैसे कमी घेऊन ती फिल्म करते आहे ना, लोअर हे, कारण का तो अनुभव वेगळा असतो. मे बी द स्टार कास्ट इज डिफरंट, और मे बी द डिरेक्टर इज डिफरंट, और मे बी द स्टोरी इज दॅट. ते अपील होण्याचा पॉइंट हा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असू शकतो. त्यामुळं त्या म्हणजे पण कामाचं स्वरूप सर्वसाधारण सगळ्यांसाठी सारखंच. आम्ही जे म्हणतो, आम्ही सेटवरचे एक डेडिकेटेड शिव्या खाणारी माणसं असतो, कारण की उद्या काही चुकीचं झालं तरी ती आमचीच रिस्पॉन्सिबिलिटी असते, आणि ते बरोबर होणं ही पण आमचीच रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे असते. त्या सगळ्याचं काय म्हणूया त्याला, एका फिल्म मागे जी काही धावपळ करायची ते हे सगळे लोक करत असतात. येस, तर त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि लाईन प्रोड्युसर असं हे हेड्स असतात. हेड्स असतात. तर तू आत्ता आम्हाला असं सांग की लाईन प्रोड्युसर म्हणून तुझं काय काय काम असतं. आपण आता प्रोडक्शन मॅनेजरपेक्षा लाईन प्रोड्युसरकडे येऊ, कारण सध्या तू तेच काम करतेस. तर लाईन प्रोड्युसरचं काम काय काय असतं? सो बेसिकली जसं मी म्हणले, ईपी बजेट्स बनवतं, पण त्या बजेटसाठी त्यांना एक ओव्हरऑल आता मार्केटमध्ये काय रेट चालू आहे, आता टीम्स, म्हणजे आता उद्या ईपी विल टॉक टू मे बी द HODs, हेड ऑफ डिपार्टमेंट्स, पण ही इज नॉट गोइंग टू कॉल एव्हरी वेंडर, or he's not going to call every technician to ask their availabilities or to ask their monies. So that is something I have to do for my EP. साधारणपणे एखाद्या फिल्मसाठी ऑन अन ॲव्हरेज कोणकोणते हेड्स असतात? हां, सो HODs जेव्हा मी म्हणते तेव्हा your director is considered as a HOD who directs the film. Your DOP, director of photography, जो cinematographer पण म्हणतात ज्याला, त्याचे टर्म्स ऑलमोस्ट सेम आहे, ते थोडं त्याचा डिफरन्स टेक्निकल येतो, पण फॉर अ लेमॅन DOP और अ सिनेमॅटोग्राफर इज द वन हू इज बिहाइंड द कॅमेरा, इमिजिएटली बिहाइंड कॅमेरा, तो HOD असतो. मग तुमचा कॉस्ट्युम डिझायनर जो असतो, जो हू इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल द कॉस्ट्युम्स, तो अँड द लुक ऑफ द आर्टिस्ट, हा कॉस्ट्युम डिझायनर असतो. मग मेकअपचा पण एक HMU हेड असतो, जो बेसिकली काही प्रॉस्थेटिक्स असतील, या ती व्यक्ती एज होणार असेल या एज कम होणार, सो लुक जे डिझाईन करतात हे दोघं, त्याच्यात तो असतो. मग एक प्रोडक्शन डिझायनर असतो. सो बेसिकली जे सेट्स बनतात या लाईव्ह लोकेशन जरी असेल, त्याचं प्रॉपिंग जे होतं, त्या सगळ्याचं डिझायनिंग जे करतो तो प्रोडक्शन डिझायनर असतो. मग त्याची पण एक टीम असते जे ऍक्च्युली ऑन ग्राउंड काम पण करतात. कोरिओग्राफर असतो, डान्स सिक्वेन्स असेल तर, ऍक्शन सिक्वेन्स असेल तर ऍक्शन डिरेक्टर असतो, म्युझिक पण तुमच्या ह्याच्यात येतं? म्युझिक पण येतं, सगळं. सो बेसिकली म्हणजे हे सगळे जे वेगवेगळे युनिट्स आहेत त्या सगळ्याचं कोऑर्डिनेशन हे लाईन प्रोड्युसर करत असतो. लाईन प्रोडक्शन. येस. बरं, आता तुझं लाईन प्रोडक्शनचं काम. हां, सो बेसिकली लाईक यू सेड, आय हॅव टू बी लाईक द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट टू मेक. सो बेसिकली ईच डिपार्टमेंट, ईच हायरार्कीचं काम आहे माझ्या सिनियरचं काम सोपं करून द्यावं. बरोबर. So my UPM is going to help me reduce my stress. How can he do that is वेंडरशी तो बोलून घेतो, पहिलं कॉन्व्हर्सेशन तो करून घेतो वेंडरशी की हा रेट आहे. मग तो रेट माझ्या बजेट, मला माहिती असेल ईपीचं एक हे बजेट आहे, माझ्या UPMनी एक बजेट दिलं, तर आय एम द मिडलमॅन. आय हॅव टू बेसिकली bring that person on board, but actually make it a point that that person comes on board with a budget that is given to be by the EP. म्हणजे त्या दोघांमधला मेळ साधणं हे काम तुझं आहे. कारण एवढे पैसे तुमचे आहेत आणि एवढे पैसे हा सांगतोय, तर त्यांचं मग आता हे मध्ये कसं आणायचं या दोघांनाही, ह्याचं काम तुम्ही करता. आणि दिस इज नॉट जस्ट मनी रिलेटेड ऑल्सो. म्हणजे आता असं पण होतं की डिरेक्शन टीम और डिरेक्टरची जी टीम असते, विच इज कॉल्ड द डिरेक्शन टीम, इज बेसिकली युअर विजन फॉर द फिल्म. सो आम्ही नेहमी हे एक्झाम्पल देतो की फिल्म्समध्ये मॅक्सिमम टाइम्स, माझं आता फेवरेट लाईन आहे, असं होतं की डिरेक्टरला ताजमहाल पाहिजे असतो, पण प्रोड्युसरच्या साईडने बीबी का मकबराचं बजेट असतं. सो बेसिकली आमचा जॉब हे की ती विजन आणि हे बजेट हे एकत्र येऊन स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. म्हणजे बीबी का मकबरा आहे तुमच्याकडे, त्याचा ताजमहाल करायचं काम तुमचं. हा, येस, विथ टेकिंग एव्हरीवन इन आर फेथ आणि हे. आणि आता ह्याच्यात ऑब्व्हियसली आहे की यू हॅव टू कीप पीपल ऑल्सो हॅपी, बिकॉज
फक्त पैसे कमी करणं इज नॉट आवर बरोबर एम ऑर दॅट इज नॉट आय फील द राईट वे टू गो ऑल्सो. एखादा व्यक्ती तेवढं काम करणार असेल तर ही नीड्स टू बी गिव्हन हिज ड्यू, बट ऑल्सो नॉट समथिंग वेअर माय प्रोड्युसर इज गोइंग ॲट अ लॉस. हॅव टू कीप बोथ द पार्टीज हॅपी. हाऊ कॅन आय डू दॅट? सगळ्याच वेळेस मनीज मध्ये नाही करून मे बी आय कॅन. म्हणजे हा फक्त बार्गेनिंगचा बिझनेस नाही. हा, ह्याच्यात खूप बिकॉज सगळंच असतं ना. आता तू सेटवर म्हणजे आता लाईक आय सेड इट्स अ 13 hour शिफ्ट. सो एक शिफ्ट असते 12 तासाची आणि 1 hour बफर धरलाच जातो ऑन पेपर और ओव्हरऑल. सो 7 to 7 शिफ्ट असेल तर युनिट येतं 6 वाजता. सो 6 वाजल्यापासून म्हणजे पहिला ब्रेकफास्ट तो व्यक्ती आमच्या सेटवर येतो, तो ब्रेकफास्ट सेटवर करतो, लंच त्याचा सेटवर येतो, इव्हनिंग स्नॅक्स तो सेटवर करतो आणि मग तो रात्री जेवायला घरी जातो फक्त. So now how can maybe if I have told one of my crew member to work in 5 rupees less than what he has quoted me, how can I still make him happy? तो जेवढा वेळ माझ्या बरोबर काम करणार आहे, I give him my best treatment. And that I can do by maybe setting up a vendor who's going to provide with amazing food on set. शेवटी सगळे आपण खाण्यासाठी काम करतो असं मला वाटतं. काम तिथून सुरू होतं की बाबा चांगलं जेवण मिळायला पाहिजे, लोक सेटवर येऊन खुश राहायला पाहिजेत. मग आणि खरंच आम्ही हे बघितलंय की 4 पैसे कमी ह्याच्यात काम करतील पण ट्रीटमेंट काय देतो आपण हे पण तेवढंच महत्वाचं आहे. अँड आय फील इट इजंट द इंडस्ट्री बेस्ड, इट इज समथिंग एव्हरीवन कॅन डू. हे ह्युमन रिसोर्सच काम आहे. हा, म्हणजे खरं तर लाईन प्रोडक्शन हे ह्युमन रिसोर्सचं काम आहे. फक्त ते फिल्म मध्ये किंवा फिल्म ह्याच्याशी असल्यामुळे त्याला एक ते प्रोडक्शन किंवा असं नाव आलंय. अदरवाईज यू हॅव टू कोऑर्डिनेट डिफरंट पीपल, डिफरंट टीम्स ॲट अ टाइम. यू नीड अ लॉट ऑफ पेशन्स. आणि मग साधारणपणे तू आत्ताच बोललीस की 13 तासांची तुमची शिफ्ट असते. तर लाईन प्रोडक्शनचं काम केव्हा सुरू होतं? शिफ्टमध्ये, शिफ्टच्या. आता आय वोंट से इट लाईन प्रोड्युसर बेसिस बिकॉज ते तसंच आहे. इट्स लाईक अ हायरार्की थिंग. उद्या इट नॉट नेसेसरी बॉस हॅज टू कम ऑन टाइम वेन ऑल युअर एम्प्लॉईज कम. सो आय वोंट से इट लाईन प्रोड्युसर बेस्ड, बट फॉर प्रोडक्शन ओव्हरऑल युनिट समज आता 7 ते 7 शिफ्ट बघू तर 7 वाजताची शिफ्ट टाइम आहे तर युनिटचा कॉल टाइम असतो 6 वाजताचा. तर 6 वाजता तुझं सगळं युनिट येणार आहे. सो आता युनिटला काय काय लागणार? आल्याला ब्रेकफास्ट लागणार, कॉस्ट्युमवाल्यांना त्यांचा बेस लागणार, डिरेक्शन टीमला सेट ओपन लागणार जिकडे आम्ही शूट करणार आहे त्याचा सगळा सेटअप. सो हे सगळं रेडी आहे ना. ऍक्टर्सना त्यांची व्हॅनिटी रेडी लागणार, तर आता व्हॅनिटी वगैरे हे सगळं रेडी आहे ना हे बघायला आम्हाला थोडं लवकर यायला लागतं. सो क्रू कॉल 6 असेल तर आमचा मिनिमम 5 तरी असतोच. काय काय वेळेस 4 पण असतो, केवढं काम राहिलंय त्याच्यावर, पण 5 तर असतोच. सो बेसिकली शिफ्ट टाइम 7 to 7 असेल तर 2 तास आधी आणि 2 तास नंतर असं आमचं काम. म्हणजे साधारण 12 तासाची आपण जर का शिफ्ट धरली तर आमचं 16 तास काम होतं. बापरे. आणि हे खूप खरं फिजिकली आणि मेंटली खूप थकायला लावणारं काम आहे. पण तुमच्या क्षेत्रात यू आर हॅपी. आय एम व्हेरी हॅपी. कारण त्याच्यामध्ये खूप चॅलेंजेस आहेत, खूप क्रिएटिव्हिटी पण आहे आणि खूप लोकांशी कोऑर्डिनेशन करणं, त्यामुळे ते रिलेशन ठेवणं, म्हणजे हे HR पण आलं त्याच्यामध्ये, हे सगळं झालं. बरं, आता मला एक सांग, हा HRचा एक भाग झाला, म्हणजे कारण तुला ह्या सगळ्यांबरोबर कोऑर्डिनेशन करायचंय, त्यांच्याशी त्यांच्या मूडनुसार, त्यांच्या स्वभावानुसार त्यांना यू हॅव टू मेक देम हॅपी. काम करण्यासाठी त्यांना रेडी ठेवणं हे तुझं काम आहे. आता मला एक सांग की समजा सेटचं युनिट आहे, म्युझिकचं युनिट आहे, ड्रेसेसचं युनिट आहे, म्हणजे ह्या सगळ्यांबरोबर कोऑर्डिनेशन करायचं असेल तर तुला या सगळ्याची माहिती पाहिजे. म्हणजे सेटची थोडीशी माहिती, म्युझिकची थोडी माहिती किंवा कॉस्ट्युमची थोडी माहिती, हे सगळं तुला माहिती लागते. म्हणजे बेसिक आय फील टेक्निकली साऊंड नसू तरी चालेल, पण ऍटलिस्ट कुठल्या डिपार्टमेंटचं काय काम आहे हे तरी माहिती पाहिजे. आता त्याच्यातले टेक्निकॅलिटी जसं की सिनेमॅटोग्राफी म्हणजे कॅमेरामॅन आणि त्याच्या संबंधित जे लोक असतात ते खूपच टेक्निकल आहे. म्हणजे मी अजूनही आय स्टील से की इट्स बीन 8 years आय एम स्टील लर्निंग.
बिकॉज त्याचा लाइटिंगचा एक वेगळा आस्पेक्ट असतो, त्याचे इक्विपमेंट्स एवढे असतात. मग कधी कुठल्या शॉटला तुम्ही जिब म्हणून एक इक्विपमेंट असतो तो वापरायचा आहे, कुठल्या शॉटला पॅन्थर वापरायचा आहे, जे खूप टेक्निकल आहे. ते तेवढं तुला टेक्निकली साऊंड नसशील तू तरी चालेल, पण ऍटलीस्ट यू शुड नो ईच डिपार्टमेंट जॉब प्रोफाईल्स. बिकॉज लाईक आय सेड की डिरेक्शन टीम तुला उद्या सांगणार आहे. आता सोप्पा हा सेटअप आहे आपला. डिरेक्टरची विजन आहे, तू अशी बसलीस, मी अशी बसली, तू ही साडी नेसलीस, मी हे कपडे घातलेत, हे बेसिक लाइटिंग आहे, हे एवढंच बेसिक एका डिरेक्टरचं विजन असेल तरी, आणि हे डिरेक्शन टीमनी ही रिक्वायरमेंट दिली आहे, तरी ऍज अ प्रोडक्शन टीम मेंबर आय शुड नो ऑल दीज डिटेल्स की ओके कुठल्या डिपार्टमेंटला कुठल्या कामासाठी मी अप्रोच करायचंय. मी एका आर्टवाल्याला जाऊन नाही सांगू शकत अरे तिची साडीचा रंग हा नकोय. ते मला कॉस्ट्युम वाल्यालाच सांगायला लागेल. बरोबर. या तो रंग बरोबर आहे का नाही हे मला डीओपीच सांगू शकेल, कारण की ते त्याच्या कॅमेरावर कसं दिसणार आहे. सो ही बेसिक माहिती तरी मला असणं महत्वाचं आहे. आता त्याचं टेक्निकल नॉलेज आय फील की तू जेवढं सेटवर काम करायला लागशील, तू जेवढ्या लोकांशी डील करशील ते शिकशीलच, पण फॉर बेसिक्स यू शुड ऍटलीस्ट नो की वेन अँड फॉर व्हॉट टू अप्रोच व्हॉट डिपार्टमेंट. आणि साधारणपणे त्यांना आपल्याला काय सांगायचंय हे सुद्धा कळलं पाहिजे. एक्झॅक्टली. अदरवाईज नुसतंच अप्रोच करून म्हणजे आता तुझं काम आहे एवढं सांगून नाही चालणार. पण प्रोड्युसरनं किंवा डायरेक्टरनं तुला जे काही सांगितलंय ती माहिती त्या युनिट पर्यंत तुला योग्यरित्या पोहोचवता आली पाहिजे. याचा अर्थ तुला कोणाचे सेंटिमेंट्स हर्ट न करता, आणि याचा अर्थ तुला साधारणपणे ह्यातले जे बेसिक युनिट्स आहेत त्या सगळ्यांचं किमान बेसिक तरी माहिती पाहिजे. बरोबर. तर मग हे तू फक्त ऑब्झर्वेशन मधून शिकलीस आतापर्यंतच्या ह्याच्यात? हो, म्हणजे ऍक्च्युली मी जसं म्हणलं की एक बेसिक फिल्म मेकिंग मध्ये थिओरिटिकली माहिती होतं की कुठले कुठले डिपार्टमेंट्स आहेत, पण आता ते डेप्थ मध्ये की ओके कुठला डिपार्टमेंट काय करतो, किती त्यांच्या हातात असतं आणि किती त्यांना बाहेरचे, म्हणजे ते इतकं हातात हातलं काम आहे ना, म्हणजे सगळ्यांचं त्याचा डे से की इट्स अ टीम युनिट आणि टीम एफर्ट. पण हा तेच की सगळ्यांनी आपापलं डिपार्टमेंटचं काम बरोबर केलं तरच ती विजन तशी दिसणार आहे. सो ते आणि या सगळ्याचं कोऑर्डिनेशन तुम्ही करता? आम्ही करतो. आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की बेसिकली हे रिक्वायरमेंट्स असतील तर ते त्या टाइमला पोहोचतील, ही लोक सेटवर पाहिजेत तर ते त्या टाइमला पोहोचतील, त्यांचं मनीज डिसाईड करण्याचा रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांचं आता ट्रॅव्हल अकोमोडेशन लाईक आय सेड असेल तर ती आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता मला एक सांग की आमच्या दृष्टीनं फिल्म म्हणजे ते ऍक्टर्स येतात, ऍक्टर्स ऍक्टिंग करतात, गाणी गातात, छान छान सेटिंग असतं किंवा खूप काही वेळेला खूप वाईट इन द सेन्स एखादी झोपडपट्टी किंवा असं सगळे सेटिंग, म्हणजे ते सेटिंग म्हणूया आपण सगळं. तर हे सगळं आम्ही बघत असतो आणि त्याच्या मागची ही सगळी तुमची कामं असतात. तर तुला असं कधी हे नाही जाणवलं का की तुमची मेहनत खूप आहे आणि इकडे ग्लॅमरचं हे एक जग पूर्ण वेगळं आहे, सो तुला त्याचं अट्रॅक्शन नाही जाणवलं किंवा त्याच्याबद्दल एक असं काहीतरी थोडंसं काही म्हणजे का असं एक आपण काम खूप करतो आणि वाईट तर वाटतं व्हेरी ऑनेस्टली जेव्हा, आणि वाईट कधी वाटतं ते पण सांगते की म्हणजे माझ्यातला हा पर्सनल जर्नी म्हणू शकतेस तू की खूप इझिली ना आपण कुठल्या तरी चित्रपटाला या कुठल्या तरी सिरियलला ना खूप इझिली आपण नावं ठेवतो. आता म्हणजे मला पण तो चेंज पहिली फिल्म म्हणजे रिलीज झाली आणि ती जेव्हा मी स्क्रीनवर बघितली पहिल्यांदा त्या मोठ्या स्क्रीनवर, त्याच्यानंतर तर खूपच फरक जाणवला की कुठल्याही फिल्मला नावं ठेवणं इतकं सोपं असतं, कुठल्याही गोष्टीला नावं ठेवणं खूप सोपं असतं, पण त्याच्या मागची मेहनत जेव्हा तुम्ही केली आहे ना, तेव्हा आता पण मी नाही म्हणत की माझ्यात असं ओव्हरनाईट चेंज झालंय की मला सगळ्याच फिल्म्स आवडतात, नाही. ते क्रिएटिव्ह ओपिनियन माझं आहे, पण ह्याचं अक्नॉलेजमेंट नक्कीच वाढलंय की फिल्म ही चांगली आहे का वाईटच्या बियॉन्ड खूप गोष्टी आहेत ज्या अप्रिशिएट करायला पाहिजेत. आणि आय फील इन ऑडियन्सेस ऑल्सो ते काय ओव्हरनाईट नाही येणार आहे. जेवढा त्यांना पण त्या गोष्टीचं महत्व कळेल या माहिती कळेल की ओके तुम्ही जी फिल्म बघताय ती असेल 3 तासाची, पण ती घडली 1 वर्ष आधीपासून, जेव्हा ते 3 तासावर त्यांनी ते फिट केलंय. आणि 1 वर्ष तुम्ही जवळजवळ 16 तास काम केलेलं असतं.
म्हणजे तुमचं युनिटनी 16 आणि इतरांनी 12-13 तास हो. हे काम केलेलं असतं. हो. आणि शिवाय त्याच्याही मागे एक विजन ना, म्हणजे समजा कॉस्ट्युम डिझायनर आहे, तो त्या दिवशी 12 तास काम करेल, पण त्याच्या आधी त्याचं काम परत सुरू हो, झालेलं असतं. एक्झॅक्टली. बॅक ऑफ द लाईन. तसंच म्हणूनच काय काय फिल्म्स 1 वर्ष 2 वर्ष चालतात. ते ऍक्च्युली शूट 1 वर्ष नसतं होत. प्री त्याचं 3 महिने चाललं असतं, रायटिंग त्याचं 2 महिने चालू असतं. मग ती कुठेतरी ती त्या लेव्हलला बनते, की आता आपण शूटवर जाऊ शकू. शूट 3 महिने वगैरे होतं. मग पोस्ट होतं. मग असं हे प्री आणि पोस्ट काय आहे? तर बेसिकली प्री प्री प्रोडक्शन, मग ऍक्च्युअल शूट म्हणजे प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन असे 3 हिस्स्यांमध्ये भागांमध्ये फिल्म बनते या वेब सिरीज बनते. तर प्री प्रोडक्शन म्हणजे बेसिकली शूटला जायच्या आधीची तयारी. आपण उद्या ठरली. आपण गावाला जायच्या आधी कशी तयारी करतो, पॅकिंग करतो. एक आयटनरी बनवतो, पॅकिंग करतो, बुकिंग्स करतो. हेच सगळं बेसिकली आम्ही फिल्मवर करतो, की ठीक आहे सेट आपल्याला शूट करायला या गोष्टी लागणार आहेत. ही लोकं लागणार आहेत. आता ते ऍक्टर लॉकिंग असू दे, त्यांचं बजेटमध्ये त्यांना फिक्स करायचं. मग त्यांची लुक असते ठराविक. त्याचे लुक टेस्ट होतात. मग त्याच्यानंतर कॉस्ट्युम ट्रायल्स होतात म्हणजेच. मग लोकेशन्स असतील. आता एका फिल्मला 4 लोकेशन्स आहेत, एका फिल्मला 8 लोकेशन्स आहेत. ते सेटवरती आहेत काय ऍक्च्युअल लाईव्ह लोकेशन्स आहेत. तर ह्याची सगळ्याची रेकी होते. रेकी म्हणजे बेसिकली लोकेशन स्काउटिंग होतं. आता लोकेशन मॅनेजर्स म्हणून एक डेझिग्नेशनच आलंय. अदरवाईज ही तुमची जबाबदारी होती. अदरवाईज ही प्रोडक्शनची जबाबदारी होती. म्हणजे काही वर्षांपूर्वी जाऊन येणं. अजूनही काय मराठी फिल्म्स वरती प्रोडक्शन टीमच जाऊन लोकेशन शोधतात. म्हणजे लिटरली शोधतात म्हणजे काय, की गाडीवर निघायचं आणि जे लोकेशन आपल्याला एक ओव्हरऑल डिरेक्टरनी ब्रीफ दिलं असतं, की ठीक आहे माझं हे ना घर असं मोठं लॅविश घर आहे, या माझं हे ना अगदी गरीब एक 1 BHK फ्लॅट असेल, हे बेसिक त्यांनी डिस्क्रिप्शन दिलं असतं. तर त्याच्यानुसार मग इट्स ॲज गुड ॲज यू गो आउट अँड यू स्टार्ट लुकिंग फॉर प्लेसेस. मग त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याबरोबर डिसाईड करणं, पैसे डिसाईड करणं, डेट्स डिसाईड करणं, अवेबिलिटीज घेणं. या सगळ्यांच्या अवेबिलिटीज घेणं, ते एकत्र जुळवणं, ती वेळ जुळवून आणणं, हे सगळं बेसिकली प्रीमध्ये होतं. आणि मग तिथे शूट सुरू होतं. आणि अजून असं म्हणजे बरं, खूप अजून प्री मधलं. अजून हे बेसिक होतं. लोकेशन्स मेन लॉक करायचे असतात, आर्टिस्ट लॉक करायचे असतात, त्यांचे लुक्स लॉक करायचे असतात. काय वेळेस गाणी पण आधी थोड्या प्री पासून व्हायला लागतात, म्हणजे एक फील मिळतो डिरेक्टरला पण, युनिटला पण माहिती असतं आपण कुठल्या फीलमध्ये. एक ठराविक सीन असेल जेव्हा खूप इमोशन्स हाय असतील, तर ह्याचं एक बेसिक फर्स्ट ड्राफ्ट सुद्धा आला असेल गाण्याचा, तर तो त्या दिवशी तो सीन शूट करत असताना मागे वाजवला तर त्याच्याने सुद्धा खूप ऍक्टिंग मध्ये इम्पॅक्ट पडतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. या कुठल्या ह्याच्यात ऍक्शन सिक्वेन्स असेल, या कुठल्या ह्याच्यात डान्स सिक्वेन्स असेल, तर त्याची आधी रिहर्सल्स होणं, हे सगळं पण प्री मध्ये होतं. हे सगळं झालं की आम्ही फायनली आता शूटवर जातो. प्रोडक्शनला सुरुवात होते. आता तो स्केड्यूल असतो, मिनिमम एक हिंदी फिल्म बघितली तर 50 to 60 डेजचं स्केड्यूल असतं शूटिंगचं. बजेट वाईज आता हे व्हेरी होतं. आणि स्टोरी वाईज पण असतं. स्टोरी वाईज, बजेट वाईज खूप ऍस्पेक्ट्स असतात. म्हणजे साधारणपणे ऍक्टर्स हे 2-2.5 महिने तुमच्या सोबत असतात. हो, पण नॉट ऑन अँड ऑफ. 2 महिन्याची त्यांच्या ब्रॅकेटमध्ये डेट्स असतात आमच्याकडे. तेच मराठीचं असेल तर काय फिल्म्स 20 दिवसातच होतात, काय फिल्म्स 40 दिवसात होतात. शूट फक्त. हे फक्त शूट आहे. तर पण ते आता ते ऑब्व्हियसली असं असतं, की युनिटला सुद्धा थोडी सुट्टी द्यायलाच लागते. सो ते सलग 20 दिवस नाही करत. 7 दिवस केलं, मग 1 दिवस सुट्टी दिली. या कधीतरी लोकेशन चेंज असेल, तर मग पुण्यात प्रोडक्शन पुण्यात होणार असेल या मुंबईत होणार असेल, तर ते शूट संपवून मग थोडा एक टाइम घेतो आम्ही परत ट्रॅव्हल करायच्या आधी. मग तो एक आणि तिथली तयारी आहे ना. मग तिकडची तयारी म्हणूनच 4 लोक पहिले आधी जातात. ते तिकडचं सगळं सेटअप करतात. मग अख्खा युनिट ट्रॅव्हल करतो. मग तिकडचं परत 7-8 दिवसांचं जितकं 10 दिवसांचं शूट असेल ते होतं. मग परत इथे. मग अशा सगळं करून एक जरा फिल्म मध्ये बजेट असेल तर एक 5 दिवस बफर ठेवलेत जातात, की बाबा आता मेन शूट झालंय, आउटडोर शूट झालंय, आता काही पॅच वर्क निघालाय का, काही रिशूट निघालाय का. काय वेळेस डिरेक्टरला खूप कला म्हणजे खूप वेगवेगळे ऍस्पेक्ट्स असतात. ऍक्टर आजारी पडला, ऍक्टरचा बरोबर काय ऍक्सिडेंट झाला, या
काहीतरी अडचण येऊ काही शकते. अडचण होऊ शकते. इव्हन नॅचरल नॅचरल कॅलॅमिटीज, थंडरस्टॉर्म झाला, बर्फच पडला बाबा. मसुरीत शूट करताना ऍक्च्युअली एक्सपेक्टेड डिसेंबर पासून बर्फ, या नोव्हेंबर एंड, पण नोव्हेंबर स्टार्ट मध्येच बर्फ झाला. आता याला कोणीच काही नाही करू शकत. असं सगळं कन्सिडर करून मग ते पॅचवर्क निघतं या रिशूट निघतं. मग ते सगळं एक 5 दिवसांचं तरी बफर ठेवतात. मग ते परत मुंबईला येऊन ते शूट, असं सगळं याच्यातच 2-3 महिने जातात. आता हे ऍक्च्युअल शूटिंग झालं, हे शूटिंग झालं. आता पोस्ट मध्ये अख्खी हे जे काय आपण शूट केलं त्याचा एडिट होतो. मग डबिंग असेल समज ऍक्टर्सचं, त्याच्यात पण आता दोन गोष्टी आल्यात. एक असतं सिंक साऊंड आणि एक असतं तुम्ही फक्त एक बॅकग्राऊंड साऊंड वगैरे घेता आणि प्लस डबिंग मध्ये जातं ते. तर मला ती टेक्निकल टर्म नाही आठवत आहे, पण ते समज डबिंग असेल तर डबिंग होतं. त्याच्यानंतर तुमचे फॉली इफेक्ट्स वगैरे, म्हणजे आता सोपं की पावसाचा आवाज, ट्रेनचा आवाज, गाड्यांवरचा आवाज, हे सगळं ऍड होतं. काही इफेक्ट्स असतील, VFX असेल तर हे सगळं होतं. आणि मग एक फिल्मचा एक A पॉइंट टू Z पॉइंट आपल्याला दिसतो. आणि दॅट ऑल त्याला पण एक 2-3 महिने लागतात. मग ती पूर्ण फिल्म एका कलर स्कीम मध्ये सेट होते. त्याला कलर ग्रेडिंग म्हणतात. तर त्याला पण थोडा वेळ लागतो, कारण की तो ईच फ्रेम आपल्याला करायला लागतं. ते अगेन टेक्निकल आहे. पण लाईन प्रोड्युसर म्हणून तू प्री शूट, प्रोडक्शन ऍक्च्युअली आणि पोस्ट शूट इथंपर्यंत हे तुमचं काम आहे. म्हणजे समजा 1 वर्षाची फिल्म असेल तर अख्खं 1 वर्ष तुम्हाला काम असतं ते. आणि मधल्या काळात ऍक्टर्स 2-3 महिने काम करतात, ते बाजूला जातात. काही युनिट्स म्हणजे कॉस्ट्युमचं असेल ते काम करतात, ते बाजूला जातात. पण ह्या सगळ्याचं परत एकदा कोऑर्डिनेशनचं काम हे सतत तुमचं वर्षभरच चालू असतं. म्हणजे म्हणूनच मी म्हटलं की आपला आजचा हा हेतू जो आहे की नुसती फिल्म दिसते किंवा त्या हिरो हिरोईनी काय कपडे घातलेत, म्युझिक काय आहे, ह्याच्याही पेक्षा तुमचं परत मागच्या बाजूला आणि वेगळंच सुरू असतं, नाही का? तू मला असं म्हणालीस की तुम्ही शूटिंगचं जेव्हा पूर्ण लास्ट शेवट होतो तर सेट तो पूर्ण ताब्यात देईपर्यंत सुद्धा तुम्हाला खूप काम असतं. तर ते सेट ताब्यात द्यायचं म्हणजे काय काय असतं? तर बेसिकली आता दोन पद्धतीचं शूट होतं. इधर आपण एक सेटवर सेट बांधतो, नाही तर लाईव्ह लोकेशन असतं. तर लाईव्ह लोकेशन म्हणजे काय काय वेळेस कोणाची तरी घरं असतात, ते आहे. आता ते असं आहे ना की मी कोणाच्या तरी घरी जाऊन काहीतरी काम करतेय, तर त्यांनी त्याचं घर मला एका पद्धतीने दिलंय. तर त्याच्यात मी जे काय बदल करीन, मग तो मी सिम्पल फर्निचर इकडचं तिकडे करतेय का मी रिपेंटच करतेय, ते माझ्यावर आहे. ते ऑब्व्हियसली आधी म्युच्युअली डिस्कस होतं, त्याच्यावरनं गोष्टी डिसाईड होतात. मग तो ओनर असेल तर तो सांगतो की पेंट करू शकता का नाही, ते सगळं करून लॉक झालं. पण माझी रिस्पॉन्सिबिलिटी असते की मी त्याचं घर एका पद्धतीचं घेतलं असेल, एका सेटअपचं घेतलं असेल, त्याला तसंच्या तसं रिटर्न करणं. म्हणजे तो रिपेंटिंग आलं, रिपेंटिंग आलं, ते सगळं काही मेंटेनन्स आला, मेंटेनन्स आला, हे सगळं तुमच्या ह्याच्यातच येतं. ते सगळं आम्हाला कोऑर्डिनेट करायला लागतं. ते डिपार्टमेंट्स ते करतात, पण म्हणजे ती आमची रिस्पॉन्सिबिलिटी असते, कारण की त्याच्यानुसार अगेन इट्स अ गेम ऑफ मनी. सो त्याच्यावरनं ते जबाबदारी आहे. आणि ती मोर दॅन मनी इट्स मला नाही आवडणार, आपल्याला कोणालाच नाही आवडणार ना उद्या आपल्या घरी येऊन कोणीतरी घाण करून गेलं आणि ते तसंच सोडून गेलं. या घाण नाही गेली, पण एखादी व्यक्ती काही चेंजेस केले, अगदी खरं. सो ते सगळं काम तुमचं असतं. येस. तर आता आपण बघितलं की हे प्रोडक्शन म्हणजे काय, प्री प्रोडक्शन म्हणजे काय आणि पोस्ट प्रोडक्शन. तर या सगळ्यामध्ये खूप मेहनत आहे, खूप धावपळ आहे, शारीरिक आहे, मानसिक आहे. विविध लोकांशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला लागतो. तर या सगळ्यामध्ये एक वेगळा स्वभाव पाहिजे. एक बदल आपले बदल होत राहतात का स्वभावाचे, आणि तब्येती सांभाळणं. मग हे तू स्वतः कशी करतेस? तुझं काम तुला मॅनेज करायचंय आणि 12-12 तास उभा राहायचंय, तर तू स्वतः काय काय करतेस त्यासाठी? खूप करायचंय काय काय होत नाहीये, पण आता तुझं वय लहान असल्यामुळे यू कॅन मॅनेज, बट यू हॅव टू टेक केअर ऑफ. आय वॉज जस्ट कमिंग टू दॅट की जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा छानच वाटायचं की झोप नीट कम्प्लीट होत नाहीये, या जेवण वेळेवर होत नाहीये. ते आता ती सवय म्हणा, या 4 लोक आजूबाजूला ते करतात म्हणून म्हणा, की जेवण असंच खूपदा स्किप होतं आणि जेवणाच्या जागी कॉफ्या जास्त होत आहेत, चहा जास्त होत आहेत, हे सगळं सुरुवात. आणि मी पण केलं,
पण मग ती एक स्वतःलाच ते म्हणतात ना, मार स्वतःलाच खावा लागतो, की त्याच्यावरनं हेल्थ रिपरकेशन्स वगैरे येतात. सो ते एक तो डिसिप्लिनच लागतो आय फील, की तुम्हाला माहिती आहे जेव्हा, की तुमचे डेडिकेटेडली 13 तास घराच्या बाहेरच जाणार आहेत. तेव्हा प्रत्येक वेळेस आता डबा नेणं मला मान्य पॉसिबल नसतं, सगळ्यांना पॉसिबल नसतं. आता म्हणजे माझ्या स्वतःच्याच केसमध्ये मी घरच्यांबरोबर नाही राहत. या माझ्या आणि माझ्याकडे मेड आहे आता. पण तिचे आणि माझे टायमिंग्स पण मॅच नाही बरोबर, होत. 4 सो ते वाजता येऊन तुला कोणी डबा नाही हां, सो करून ते देणार. ते कोणीच काही करू नाही शकत. मग माझ्याच लेव्हलवर मी काय करू शकते, की ब्रेकफास्ट एक स्वतःलाच एक ते रुटीन लावावं, की काय शिस्त लावायची, की काय खायचं, काय नाही. जस्ट बिकॉज आत्ता स्ट्रेस आहे आणि आत्ता खायला वेळ नाही म्हणून मी 2 कॉफीनी पोट भरीन या 2 चहा पिऊन पोट भरीन, पण जेवण स्किप करेन. ह्याच्याने आज मला नाही त्रास होणार आहे. 4 वर्षानंतर मलाच त्रास होणार आहे. सो आय गेस ते एक एव्हरीडे रिमाइंडर असतो, जो स्वतःलाच द्यावा लागतो, की या सगळ्यात स्वतःची हेल्थ मी नाही जपली तर मी हे 4च वर्ष करू शकेन. 8 वर्ष नाही करू शकणार. म्हणजे त्याचं ते एक भान ठेवायलाच पाहिजे ते कायम. ठेवायलाच लागतं. आणि आता मला असं खूप वाटतं एकूण इम्पॉर्टंट. इव्हन तुमच्या धावपळीसाठी तुमचं शरीर सुद्धा तयार पाहिजे ना. हो. अदरवाईज मध्येच एखादी गोष्ट हो आणि ते तेच हो आहे, की जे आपण एरवी सुद्धा म्हणतो युअर बॉडी इज युअर टेम्पल. तुम्ही जेवढं त्याला नरिश ठेवाल तेवढंच ते तुम्हाला जास्त दिवस अ, मदत करणार आहे. सो ते आणि दुसरं, की जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा झोपा काढून घ्यायच्या बाबा. म्हणजे तेव्हा छानपैकी हो. स्वतःला नरिश करून हां, म्हणजे ठेवायचं मग त्या तेव्हा काळात. मग यू नीड टू डिसाईड, की व्हेन यू आर गेटिंग दोज ऑफ्स वेदर टू स्पेंड इट विथ डुइंग म्हणजे आता दॅट्स अ पर्सनल थिंग, पण तो तुम्हाला मग तेव्हा प्रायोरिटाईज करावा लागतं, की ती वेळ कसं करायचं, म्हणजे स्वतःची काळजी घ्यायची का काय, दॅट्स अ पर्सनल चॉईस अगेन. पण ती मेंटेनन्ससाठी तुम्हाला हवी आहे ती वेळ. ती मेंटेनन्स पाहिजेच तो. ओके. आता एक शूटिंग संपलं, दुसरं शूटिंग सुरू व्हायचंय. पण याच्या काळामध्ये तुम्हाला बफर टाईम मिळतो का काही वेळेला? फॉर एक्झाम्पल आता नाडियादवालासारखा मोठं प्रोडक्शन हाऊस आहे. तर हा बफर टाईम मिळतो तुम्हाला आता एकाच फिल्मसाठी आहे का दुसऱ्या दुसऱ्या प्रोजेक्टसाठी? प्रोजेक्टसाठी? कारण सो एक संपली ना पूर्ण, सो पोस्ट आता प्रोडक्शन पण झालं. सो हां. ते आता डिपेंड्स ऑन तुम्ही एम्प्लॉई बेसिसवर हां. आहात का फ्रीलान्स बरं. बेसिस. त्याच्यात सुद्धा 2 वेज टू वर्क इट. काय काय लोक फ्रीलान्स करतात, काय काय लोक कंपनीला जॉईन होतात. सो मी दोन्ही करून झालंय. आता मी फ्रीलान्स करते. प्रोज अँड कॉन्स त्याच्यात असे आहेत, की मी कंपनी बेस्डच असेन तर ती जॉब सिक्युरिटी आहे, की मला हा प्रोजेक्ट संपल्यावर लगेच दुसरं काम आहे. माझी सॅलरी या महिन्याला जेवढी येते तेवढीच वाढून तर वाढून, नाही तर तेवढी तर फॉर शुअर येणार आहे, हां. की किमान जॉब. एक महिना समजा नाही मिळाला, काही हां. त्यांचं चालू नाहीये. हां, पण तरी किमान मला ती मिळतं. हां. सॅलरी मिळणार आहे. हा मला एक जॉब सिक्युरिटी आहे. तेच फ्रीलान्समध्ये ती नाहीये. बरं. पण फ्रीलान्समध्ये आय फील तो इंडिपेंडन्स आहे टू चूज, की मी एक प्रोजेक्ट झाला, माझा एक प्रोजेक्ट 1.5 वर्ष चालला आणि आता मला फिजिकली ब्रेक घ्यायचा आहे, मेंटली ब्रेक घ्यायचा आहे, मला फिरायला जायचंय घरच्यांबरोबर, हे मला काहीच नाही करायचं, मला 1 महिन्यात झोपा काढायच्या. तर तो इंडिपेंडन्स माझ्याकडे राहतो. आता त्याचा डाउनफॉल असा आहे, मला तो ब्रेक 1च महिन्याचा पाहिजे असेल, पण तो ब्रेक 3 महिन्यांचा पण होऊ शकतो, कारण की मला कामच नाही मिळालं त्या 1 महिन्यात. तर तो फ्रीलान्सचा एक कॉन पॉइंट आहे. पण आय फील दॅट इज अगेन अ इंडिव्हिज्युअल चॉईस. नाव आय प्रिफर डुइंग फ्रीलान्स. मला पण ती एक होती एका टाइम पर्यंत ती जॉब स्टेबिलिटी वगैरे. आता थोडं इंडिपेंडन्स जास्त महत्वाचा वाटतो, कारण की थोडं स्वतःला पण वेळ देता येतो, फॅमिलीला पण वेळ देता येतो. कारण की लाइक वी जस्ट डिस्कस 15 तास जेव्हा तू एका सेटवर देतेस, कामाला देतेस, तेव्हा घरच्यांना तू कुठे टाइम देणार? सो ते सगळं कमिंग बॅक टू दॅट्स अ त्यामुळे पर्सनल तो एक. डिसिजन. हां. आपण आता थोडंसं एंडकडे येऊया. अम, आम आम्ही आम्ही प्रेज्युडायसेसच असतो. म्हणजे खूप प्रेज्युडाइज्ड असतात. डायसेस असतात, की मुलींना असं वागवलं जातं, तसं वागवलं जातं. तू मराठी प्रोडक्शन हाऊसपासून सुरू केलंस, नाडियादवाला किंवा दंगलसारखं एक मोठं प्रोडक्शन हाऊसमध्ये काम केलंस. सुरुवातीचा तुझ्या बोलण्यातून असं आलं, की त्यांनी तुला अगदी तुझं एज्युकेशन संपलं का? खरं तर हा अनुभव आम्हाला दर्शक म्हणून किंवा प्रेक्षक म्हणून हा फार वेगळा आहे. कारण आम्ही प्रेज्युडायसेसच जास्त ऐकलेले असतात, की मुलींना असं वागवतात, मुलींना तसं. तुला असं काही अनुभव आला?
मला लकीली नाही आलाय. बरं. म्हणजे ऑनसेट बिहेवियर थोडं आय फील की वेगळं पडतं. म्हणजे आता मी जसे तुम्हाला हायरार्कीज समजवले, त्याच्यात जे कोऑर्डिनेटरचा मी जो हे म्हणला, अजूनही कुठेतरी प्रोडक्शनमध्ये या लोकांमध्ये ते आहे की प्रोडक्शन कोऑर्डिनेटरचा हा स्पेसिफिक जे डेझिग्नेशन आहे, ते जास्त पेपर वर्कशी रिलेटेड आहे, जास्त ऑर्गनायझेशनशी रिलेटेड आहे. तर तो एक म्हणजे तो एक काय म्हणतो बायस्ड ओपिनियन आहे की मुली जास्त बेटर करू शकतात हे. कारण की ते सगळं नीट नाटकं लागतं, पेपर्स, डीलिंग विथ पीपल, पेपर वर्क आहे. तर ते सगळं एका आणि मुलीला त्यांना घेतलं बाहेर तर जास्त गरज नाही हा त्या जॉबसाठी. त्या जॉबसाठी. आर्ट्सचं एवढं हे नाहीये. सो ते या सुरुवातीला हे मला खूप ठीक आहे, मी हा पॉइंट नंतर सांगते. आणि तेच प्रोडक्शन कंट्रोलर या UPMचा जो जॉब डेझिग्नेशन आहे, त्याला तुमचा स्पॉट बॉय असू दे, तुमचा ड्रायव्हर असू दे, तुमचा कोणी लोकल माणूस असू दे, म्हणजे आपण दुसऱ्या शहरात गेलो आणि तिथला लोकल कोणी असू दे, सगळ्यांशी डायरेक्ट डील करावं लागतं. सो सेफ्टी इश्यूनुसार सुद्धा लोक 10 वेळेला विचार करतात की एका मुलीला पाठवण्यापेक्षा एका मुलाला पाठवलेलं बरं. प्लस देर आर सिच्युएशन्स ऑन सेट्स दॅट हॅपन दॅट कुठला तरी माणूस नसेल ऐकत, तर त्याला ते ऐकून देणं आणि त्याला सांगणं की हे तुझं काम आहे बाबा, आणि नेहमीच ते प्रेमाने करून कदाचित होणार नाही. थोडासा स्टर्ननेस दाखवावा लागतो. तर तो स्विच आणणं ह्याच्यासाठी काय काय वेळेस असं वाटू शकतं की मुलगा असणं और ती ऑथॉरिटेटिव्ह फिगर असणं जास्त महत्वाचं. आता आय विल बी व्हेरी ऑनेस्ट, माझ्याबरोबर खूप चांगले सिनियर्स मिळाले ज्यांनी हा प्रिज्युडाइज ठेवला नाही. म्हणजे मला तर स्वतःहूनच सांगितलं गेलेलं की तू लडकी होगी, म्हणजे मला तर असंच, आणि नॉट इन अ नेगेटिव्ह वे आय एम सेइंग, पण इन अ व्हेरी पॉझिटिव्ह वे मला असं सांगितलं गेलं तू लडकी होगी, गुड फॉर यू, बट इधर तेको सारी You're human. रिस्पॉन्सिबिलिटीज जो सब कर रहे वही तेरे लिए अप्लाई होगा. मतलब अगर वो लड़का तेरे साथ जो काम कर रहा है वो 4 बजे सुबह आ रहा है तो तू भी 4 बजे आएगी. अगर वो रात के 2 बजे घर जा रहा है तो तू भी रात के 2 बजे घर जाएगी. We understand the safety issue. So we'll make it a point that you reach safely. But that can't be a reason की you're not reaching at point. So मला खूप चांगली ती ट्रीटमेंट, म्हणजे मला ते खूप त्यांच्याकडनं पण ते पॉझिटिव्हलीच आलं. हा माझा एक्सपिरियन्स होता. आय हॅव हर्ड पीपल्स एक्सपिरियन्सेस वेअर ते थोडं येतं या त्या डेझिग्नेशन्स वरनं थोडं होतं. पण आय फील दॅट इज अ जर्नी. वी ऑल आर लिव्हिंग इन आर डिफरंट अप्रोचेस, आणि ते सगळ्याच फील्ड्समध्ये मला असं वाटतं आहे. ते फक्त आमच्या फील्डमध्ये ते आय डोंट नो वाय खूप ग्लोरिफाय केलं गेलंय, खूप त्याच्याबद्दल निगेटिव्हच ओपिनियन्स बनवले गेलेत. असं नाहीये. म्हणजे मी म्हणेन की जसं प्रत्येक फील्डमध्ये तो बदल होतोय, लोकांचा ऍक्सेप्टन्स वाढतोय, तसंच आमच्या फील्डमध्ये पण तो वाढतोय. आणि मी नेहमी म्हणते की एका नाण्याला दोन्ही बाजू असतात. म्हणजे उद्या कुठली मुलगीच त्याचा इश्यू करणार असेल या ती ते रिझन या एक्सक्यूज म्हणून देणार असेल, तर मग तो ओपिनियन बनणं इज नॅचरल इनफ. सो इट या शुड बी अ क्षेत्रात बॅलन्स. मुलीही स्ट्रॉंगली काम करू शकतात, त्याचं एक उत्तम उदाहरण आहेस तू. ग्रेट. थोडंसं एक अगदी शेवट, मनी वाईज तू काय सजेस्ट करशील? कशी कशी ही टप्पे असतात पैसे मिळण्याचे किंवा तुला रिसोर्सेस जनरेट होण्याचे, काय म्हणूया त्याला, प्रोडक्शनमध्ये? आणि मराठी आणि हिंदीमध्ये पैसे मिळण्याचा पण फरक आहे. फरक आहे, खूप फरक आहे. मी जसं आपण एक आधी बोललोय, तर सुरुवात जशी करावी लागते तसंच आहे. इंटर्न पोझिशनवर म्हणलं या असिस्टंट पोझिशनवर म्हणलं तर अनफॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली इथे पण इट्स नॉट अ व्हेरी, म्हणजे जे लोकांना वाटतं की अरे प्रोडक्शन मध्ये म्हणजे खूपच पैसा आहे, असं नाहीये. सुरुवात 5 आणि 10 हजारापासूनच केली आम्ही सुद्धा. त्याचा ग्रोथ मी नक्कीच मान्य करीन की 3 लाख या 4 लाख पर महिन्यापर्यंत ग्रोथ आहे, पण तेवढे ते कष्ट पण आहेत. तुम्ही 15 तास द्यायला तयार असाल, व्हॉट एव्हर सीझन, व्हॉट एव्हर ओकेजन, मग रविवार असू दे की सोमवार असू दे. एक तर आमचं ते पण आहे की आमचे डेझिग्नेटेड सुट्ट्या नसतात की रविवारीच सुट्टी मिळेल हे गॅरंटी नाहीये. कदाचित बुधवारी पण सुट्टी मिळू शकते. त्याच्यासाठी फॅमिलीला सॅक्रिफायसेस करावेच लागतात, तेवढं त्यांना पण अंडरस्टँडिंग व्हायला लागतं, तुम्हाला ते त्यांना समजून द्यायला लागतं.
त्या सगळ्यासाठी तुम्ही रेडी असाल तर तुमची जर्नी 5,000 पासून 5 लाख पर महिन्यापर्यंत जाणारच आहे आणि ती जाईल, पण त्याच्यासाठी तुम्हाला पण इक्वली द्यायला लागेल. आणि तो डिफरन्स आहे हिंदी आणि मराठी बजेट्समध्ये. पण आय फील की वेअर द क्रेडिट इज ड्यू, इफ यू प्रूव्ह युअरसेल्फ, you will have to be outspoken, you will have to ask for your right, which I feel is a case in every field. या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं काम पण बोलतं. म्हणजे प्रत्येक वेळेला ते तेवढे पैसे वाढवायचे असतील आपल्याला, तर ते काम बोललंच पाहिजे. येस. सो आज आपण खरं तर खूप असं वास्ट तुझा काय म्हणूया त्याला फिल्म प्रोडक्शन आणि आम्हाला जे काही त्याच्याबद्दलची नुसतीच एक बेसिक माहिती असते. एक फिल्म प्रोडक्शन असतं, एखादं हे ऐकलेलं असतं, फक्त कॉस्ट्युम डिझायनर असतो हे, पण ॲक्च्युअल तू त्यात क्षेत्रात काम करत असल्यामुळं त्यातली फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन कळली. आणि सगळ्यात महत्त्वाचा माझा जो हेतू होता की एक मुलगी एवढ्या स्ट्रॉंगली काम करू शकते या क्षेत्रामध्ये आणि छान उभी राहू शकते, आनंदानं काम करू शकते, तर तो आज सफल झाला असं मला वाटतंय. तुला अजून चांगल्या चांगल्या प्रोडक्शन हाऊसेसमध्ये काम मिळो, तू मोठी यशस्वी प्रोडक्शन काय म्हणूया प्रोडक्शन हेड किंवा आणि काहीतरी त्याच्यातल्या ज्या टॉप पोस्ट आहेत त्या तुला मिळवत आणि एक दिवशी मला तुझी सही घ्यायची संधी मिळो, ही सदिच्छा. काही त्यावेळेला आपण परत एकदा जरूर भेटूया. त्यावेळेला 30 जाई असेल तर आज या नोटवर आपण थांबूया. आज तू इथे आलीस आणि खूप भारी वाटलं हे ऐकून. आणि ज्या जाईला मी त्या फॉलिएजच्या दिवसांपासून पाहत होते, ती आज अशी छान कॉन्फिडंटली एखाद्या मेल डॉमिनेटेड कामामध्ये खूप काय म्हणूया त्याला खूप ऑथॉरिटेटिव्हली बोललीस. त्याच्याबद्दल आज मला खरंच भारी वाटतंय. सो तू इथं आलीस आणि हे सगळं बोललीस. तुझ्यामधून काही इन्स्पिरेशन मुली घेतील. आणि मला अजून एक त्याच्या मागचा हे होता की ही रियालिटी कळली पाहिजे, कारण मला प्रोडक्शनमध्ये जायचं आहे, मला फिल्म लाईनमध्ये काम करायचं आहे, मग त्याच्या मागे काय काय असतं हे आज तू फार छान सांगितलंस. तर त्याबद्दल तुझे आभार. थँक्यू मला ही ऑपॉर्च्युनिटी देण्याबद्दल. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन करिअर पाथच्या आजच्या भागामध्ये आज आपण भेटलो जाई कुलकर्णी हिला. जाई कुलकर्णी ही लाईन प्रोडक्शनचं काम करते, लाईन प्रोड्युसर म्हणून काम करते. हे खरं तर मेल डॉमिनेटेड पूर्णपणे क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये मुली अशा अशा एका युनिटमध्ये किंवा अशा एका बॅकग्राऊंडच्या क्षेत्रामध्ये काम करतात. हे ऐकून आणि हे तिच्याकडून हे पूर्णपणे ऐकून आज मला मी खूप भारावून गेली आहे. कारण अशा पद्धतीचं काम कसं कसं चालतं आणि त्याच्यामध्ये किती मेहनत आहे, शारीरिक आहे, मानसिक आहे. आणि त्याच्यामध्ये झोकून देऊन काम करणारी जाई आज आपल्याशी खूप खूप छान माहिती तिने दिली या क्षेत्राबद्दलची. तर ही माहिती आपल्याला कशी वाटली, ही माहिती आपल्याला किती उपयुक्त आहे याचा फीडबॅक आम्हाला द्या. आमच्या सागा क्रिएशनला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू काकू. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला सागा क्रिएशन्स मध्ये बोलवल्याबद्दल. मी ॲज ऑडियन्स तुम्हाला हेच सांगेन, असे विविध इंडस्ट्रीज आणि विविध प्लॅटफॉर्म्स बद्दल माहिती पाहिजे असेल, वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल माहिती पाहिजे असेल, तर प्लीज आमच्या पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना पाठवा, त्यांना पण कळू द्या. अँड कीप लव्हिंग अस. थँक्यू.